शहीद कर्नल संतोष महाडिक यांचं पार्थिव आज सायंकाळी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातील पोगरवाडी या ठिकाणी आणण्यात येणार आहे। लष्करी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात येईल आणि तिथून त्यांच्या मूळ गावी ते नेण्यात येईल। तेथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं। काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत मूळचे सातारचे असलेले संतोष महाडिक शहीद झाले। त्यांचं शिक्षण साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये झालं होतं। दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला उत्तर देताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलं। प्रतिनिधी विकास भोसले आहेत आपल्याबरोबर साताऱ्यावरून। विकास, काय सांगशील, महाडिक यांचं पार्थिव कशा पद्धतीने आणि किती वाजता त्या ठिकाणी आणण्यात येणार आहे? हा नक्कीच नितीन, कारण ज्यावेळी काल 4 वाजता ही घटना काश्मीरमध्ये घडली त्यानंतर ज्यावेळी सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी असेल किंवा यांचं मूळ गाव आरे असेल, या दोन्ही गावात ज्यावेळी ही बातमी धडकली अत्यंत शोककळा पसरलेली आहे सध्या गावामध्ये। आणि संतोष महाडिक यांचं पार्थिव कधी येणार यासाठी सर्व ग्रामस्थ नागरिक हे आणि त्यांचे नातेवाईक वाट बघत बसलेले आहेत। आणि त्यांचं पार्थिव हे दुपारी 3 वाजता पुण्यात येणार आहे आणि त्यानंतर सातारामध्ये येणार आहे। मात्र असं सांगितलं जात आहे की त्यांचं पार्थिवावर सुरुवातीला सैनिक स्कूल इथं ठेवण्यात येणार आहे आणि आज अंत्यसंस्कार करायचे की उद्या करायचे याबद्दल अजून निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला नाहीये। आणि विकास, यासाठी सैन्य दलातले त्याचबरोबर कोण राजकारणी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अंत्यसंस्काराच्या वेळी? नक्कीच नितीन, कारण हे अत्यंत मोठी घटना आहे आणि एक अधिकारी आहे, कर्नल आहेत हे, आणि यामुळं सर्व जे लेफ्टनंट कर्नल आहेत जे महाराष्ट्राचे आहेत आणि दिल्लीवरून स्पेशली काही कमांडर येणार आहेत तिथं आणि सर्व शासकीय इतमात या ठिकाणी अंत्यसंस्कार पोगरवाडी या ठिकाणी करण्यात येणार आहेत। धन्यवाद विकास या माहितीसाठी। तर कर्नल महाडिक यांचा आज पार्थिव आणण्यात येणार आहे सातारामध्ये आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार आज केले जाणार आहेत। त्याचबरोबर अनेक राजकारणी आणि सैन्य दलातले वरिष्ठ अधिकारी या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत। विशेष करून दिल्लीची काही मंडळी या ठिकाणी येणार आहेत अंत्यसंस्कारासाठी।